साने, या महिन्याचा शुक्र जरा वक्री आहे. चहा घ्यावं. घ्या चहा घ्या. शुभू, चहा घेणार आहेस का? नकोय मग. हॅपी होली, हॅपी होली. तुम्हा समद्यांना होळीच्या लय 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 शुभेच्छा. मामांजी थोडं थोडं थोडं. हा आत्या, हॅपी होली. तुला बी होळीच्या लय लय शुभेच्छा. पाया पडतो. मामांजी. सानिका, हॅपी होली. हॅपी होली. शोभाताई कुठे आहेत? हाक मार की. हात आहे. शोभाताई, शोभाताई, स्वीटे काय ग? हॅपी होली. घ्या हॅपी होली तुला पण. जिजू हॅपी होली. हॅपी होली ना. झालं का तुमचं रोमॅन्स? हॅपी होली. हॅपी होली, हॅपी होली. आई निघतो मी. अरे शुभू, काय ग स्वीट आहे? नाही, सगळ्यांना रंग लावलाय, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. शुभूला नाही दिल्या होय शुभेच्छा? नाही, तुमच्या रंगाचा बेरंग झालाय की काय? जिजू, आता मी रंग लावून काय होणार आहे? त्याच्या गालाला तर आधीच कोणीतरी रंग लावलाय. म्हणजे याला कोण रंग लावणार आहे? ती उपरी पोरगी आहे ना श्रावणी, तिच्याच रंगात रंगलाय की तू. स्वीटे, तोंड सांभाळून बोला. मॅडमांविषयी बोलायला लागलीस, कळतंय का तुला? काय झालं शुभू? मिरच्या झोमल्या तुला? अरे पण मी तर श्रावणीला बोललो. नाही, मला एक गोष्ट कळना झाली. मी जेव्हा जेव्हा श्रावणीला बोलतो तेव्हा तेव्हा तू मला का अडवतोस रे? राग येतो तुला श्रावणीला बोलल्यावर? कोण लागते ती श्रावणी तुझी? एवढं काय चांगलंय त्या पोरीत? अरे फुकटचा पैशाचा माज करते ती. अरे एवढूशा पगारात दिवस रात्र मेहनत करतोस, राबतोस त्यांच्यासाठी. पण तुला काय, तुला कळणच झालंय. आपल्या श्रावणी मॅडम, श्रावणी मॅडम, श्रावणी मॅडम. विसरलास का शुभू? म्हणजे त्याच नोकरीमुळे तुझ्या जीवावर बेतलं होतं. त्याच घरात सानिका संगत जे काय घडलं ते विसरलास ना? नाही, एवढं समज होऊन पण जर तुला त्याच घरची नोकरी करायची आहे म्हणजे त्यामागं काहीतरी वेगळं आणि सिक्रेट कारण आहे. खरं खरं सांग शुभू, तुझं त्या श्रावणीवर प्रेम आहे ना? अगं स्वीटी, काय? स्वीटी, तोंडाला येईल ते बोलू नका. मामांजी, मी खरं तेच बोलतोय. तू मसनी पटना झालंय. तुम्ही ज्या साहेबांचे दाखले देता ना, त्याच साहेबांच्या विरोधात जाऊन हा शुभू त्या श्रावणीला मदत करायलाय, वेश बीश बदलून. स्वीटे, फालतू बडबड बंद कर. अरे माझ्यावर काय रागवतोयस? माझ्यावर रागवून हा इशय हे प्रश्न संपणार नाहीयेत. काय विचारलं मी तुला? दे की उत्तर. आवडते ना तुला श्रावणी? प्रेम आहे ना तुझं श्रावणीवर? बोल की, दे उत्तर. हे बघ स्वीटे, तुझ्यावर ना भांडत बसायला मला वेळ नाहीये. वेळ नाही का खरं बोलायचं नाहीये? बोल की, सांग. आवडते ना तुला श्रावणी? आता का गप बसलायस? बोल की, आवडते ना तुला श्रावणी? करतो मी प्रेम. श्रावणी मॅडमांवर माझं प्रेम आहे. काय म्हणणं आहे तुझं? वाटलंच मला, पण एक लक्षात ठेव शुभू, स्वप्न बघणं लय सोपं असतंय, पण ती स्वप्न खरी होत नसतात. आणि उघड्या डोळ्यानं बघितलेली स्वप्न माणसाची झोप जगणं समजेच कटून टाकते. तुझ्या चेहऱ्यावर तिच्या प्रेमाचा रंग चढलाय ना, आता त्याच चेहऱ्यावर मी हा होळीचा रंग लावणार. स्वीटा, स्वीटे, बाजूला हो, काय करायला लागलेस? माझ्या रंगाचा बेरंग केलंस ना? तुला
तुला सोडणार नाही मी. मला सगळी लिस्ट हवी मिळेल ना? ओके. बरं मी कोणाला तरी पाठवते तुमच्याकडे. तो माणूस माझं नाव सांगेल त्याला ती द्या. थँक्यू. मॅडम कॉफी. थँक्यू. बरं दादा, माझं एक काम आहे, कराल का? बोला की मॅडम. माझ्या कॉलेजच्या बाहेर एक छोटंसं सायबर कॅफे आहे, तिथे जा आणि माझं नाव सांगा. मी एक चिठ्ठी पण लिहून देते, ती सुद्धा त्यांना दाखवा. ते तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स देतील तेवढे मला आणून द्या. हो मॅडम. थँक्यू. शुभू हे घे. थांब शुभू, काय बोललास रे स्वीटी मोर? हे बघ, रागाच्या भरात सुद्धा भलतं सलतं बोलायचं नाही साहेबांच्या लेकीबद्दल. हे बघ आई, ती स्वीटीना एक नंबरची बेअक्कल मुलगी आहे. तोंडात येईल ते बडबडते. अरे पण तू श्रावणीबद्दल जे काय बोललास ते? आई ती कशी करत होती बघितलंस ना तू? तिने मला राग दिला आणि मग आलं माझ्या तोंडात आणि मी बोलून गेलो. अरे पण हे बघ आई, या क्षणाला मी तुला एवढंच सांगू शकतो की मला श्रावणी मॅडमांविषयी खूप काळजी वाटते. अगं त्यांच्या घरात काय काय चाललंय त्यांच्या बाबतीत तुला माहिती आहे ना. आणि आता आपल्या घरात त्यांच्याविषयी कोणी काय बोललं तर ते मला नाही सहन होणार. आई अंबाबाई, काय आहे ग तुझ्या मनात? विश्वंभर, कोल्हापुरातल्या सगळ्या खानदानी घराण्यातली मुलं मी शोधून काढली आहेत. सगळी मुलं कशी राजबिंडी आणि सुसंस्कृत आहेत बरं का. कुणालाही कसलंही व्यसन नाही की कोणी कुठल्या वाईट मार्गाला नाही. बघ ना एकदा. अपर्णा, तू बघ ना. जरा घाई होते का लग्नाची? अपर्णा, काही गोष्टी योग्य वेळेला होणंच बरं असतं. आपल्या मोक्षाचंच बघ, लग्न किती छान झालं, कशी सुखात मजेत संसार करते. आणि शेवटी हा विश्वंभरनी घेतलेला निर्णय आहे आणि मलाही तो पटलाय. पृथ्वी, तू बघ ना. हा नंदाका, बघतो ना मी. नंदाका, तुला जो योग्य वाटेल त्याची निवड कर. माझी काही हरकत नाही. असं काय करताय तुम्ही सगळे? सगळं माझ्यावरच टाकलंय. अरे शुभू, शुभू, बरं झालं तू आलास. बघ ना, ह्यातला कुठला मुलगा आवडतोय तुला? मुलगा? कोणासाठी? श्रावणीसाठी.